नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या किचनमध्ये। तर आषाढ महिना सुरू होतोय तर तर म्हटलं आता आषाढ स्पेशल रेसिपी झालीच पाहिजे। आषाढ महिना सुरू झाला की आपल्याला अशा टम्म फुगलेल्या पुऱ्या दिसतात आषाढ स्पेशल। तर काय करायचं, त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, बडीशेप एक चमचावर घ्यायची, एक मोठा चमचा, आणि थोडंसं सुंठ ठेचून घ्यायचं म्हणजे पटकन भाजलं जातं। आणि ते मस्त कमी गॅसवरती कढईमध्ये भाजून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती भाजायचं म्हणजे पटकन करपत नाही। तर भाजून झाले छान, असं कलर बदललाय त्याचा। तर गॅस बंद करायचं आणि हे थंड करून घेऊया आपण। नंतर एक वाटी गूळ घ्यायचा एका भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आणि बारीक गॅसवरती किंवा मध्यम गॅसवरती गूळ आपला वितळवून घ्यायचा आहे। कुठल्याही प्रकारचा पाक नाही करायचा आपल्याला, फक्त गूळ वितळवून घ्यायचा आहे आणि असं हलवत हलवत वितळवून घ्यायचा म्हणजे पटकन वितळला जातो। तर छान वितळून झालाय, गॅस बंद करायचा आहे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं त्याला। तोपर्यंत इथं मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय आणि त्यामध्येच ना आता अर्धी वाटी रवा घालायचा, बारीक रवा। बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरवरती फिरवून घालू शकता। रवा आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पिठामध्ये घालण्यासाठी एक 4 चमचे तुपाचं मोहन करायचे आपल्याला। तूप छान असं कडकडीत गरम करून घ्यायचंय। छान कडकडीत तूप गरम करून घ्यायचं। तूप गरम होते आपलं, तोपर्यंत आपण ना थोडंसं चिमूटभर मीठ घालायचे। कुठलाही गोड पदार्थ असेल ना तर मिठाने चव खूप छान लागते त्याची। आणि आपण जे अगोदर बडीशेप आणि सुंठ भाजून घेतलं होतं ना, त्याची पावडर बनवून घेतलेली याच्यामध्ये घालायची। सर्व छान असं अगोदर कोरडंच हाताने मिक्स करून घ्यायचंय। त्याच्यावरती ना आता तुपाचं मोहन घालायचं आपलं कडकडीत। तुम्ही तेलही वापरू शकता, पण तुपाने चव खूप छान होते आणि खुसखुशीत होतं व्यवस्थित। तर सर्व मिक्स करून घ्यायचं, अगोदर उलथण्याने मिक्स करून घ्यायचं। तूप गरम असल्यामुळे चटका बसू शकतो हाताला। आणि थोडंसं थंड झालं ना तर असं हातावरती चोळून चोळून सर्व पिठाला तूप चोळून घ्यायचं, व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि असं पीठ दाबून बघायचं मुटका होतोय का, त्याचा गोळा होतोय का पिठाचं। तर समजायचं की आपलं मोहन व्यवस्थित पडलंय आणि आपल्या पुऱ्या मस्तच होणार आहेत छान। आणि जर कमी पडलं ना तर त्याच्यामध्ये आणखी तूप गरम करून तुम्ही घालू शकता थोडंसं। आता त्यामध्येच ना आता आपण जे गुळाचं पाणी वितळवून घेतलं होतं ना, ते शोधून घ्यायचं व्यवस्थित चाळणीने, म्हणजे त्यातला कचरा वगैरे काय असेल तर निघून जाईल। आणि थोडं थोडं पाणी घालत मिक्स करत पीठ असं मळून घ्यायचं आपल्याला। जास्त पण एकदम घट्ट नाही करायचं, मध्यम ठेवायचं, जास्त पातळ पण नाही करायचं। रवा असल्यामुळे ते आणखी फुलून थोडंसं घट्ट होतं। तर 10 ते 15 मिनिटं आपण याला झाकून ठेवायचं। असंच पीठ छान मळून झाले म्हणजे रवा व्यवस्थित फुलला जातो। तोपर्यंत काय करायचं, तेल गरम करायला ठेवायचे। पीठ ही छान आपलं भिजून झाले, त्याला थोडंसं मळून घ्यायचं व्यवस्थित, 1-2 मिनिटं मळून घ्यायचं। छान झालंय पीठ आपलं। तर त्यातला एक छोटा चपातीच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि ती लाटून घ्यायची चपाती आपण। नसेल तर तुम्ही एकदम छोटे छोटे गोळे बनवून पुऱ्या लाटू शकता, पण असं केलं ना एकदम 4-5 पुऱ्या बनवून तयार होतात आणि एका साईजच्या होतात, दिसायलाही छान दिसतं ते। तर चपाती अशी लाटून घ्यायची आपल्याला आणि थोड्याशा क्रॅक पडू शकतात कडेने याला, का तर आपण त्याच्यामध्ये गूळ घातलाय आणि तुपाचं मोहन घातलंय त्याच्यामुळं। तर चपाती छान लाटून झाली आपली। त्याच्यात एक झाकण घ्यायचं डब्याचं किंवा छोटी वाटी घ्यायची किंवा असं छोटंसं डब्बा असेल तर घ्यायचा आणि त्यांनी पुऱ्या बनवून घ्यायच्या कट करून। तर खूप सोपी पद्धत आहे ही। तर मीडियम साईज ठेवायची आपल्याला, जास्त जाड पण ठेवायची नाही आणि जास्त पातळही बनवायची नाही आहे।
तर बघू शकता तुम्ही एवढी साईज ठेवायची. तर तेलही छान गरम झाले आपलं. तळून बघूया आपण. अगोदर एकच सोडून बघायची तळून. तेल छान गरम झाले आणि तेल मध्यम गॅसवरतीच गरम करायचं. जास्त हाय फ्लेमवरती नाही तळायचं, ते करपू शकतं. तर पुरी छान फुलली आपली. पुरी छान अशी मध्यम गॅसवरती किंवा मीडियम गॅसवरती खरपूस अशी तळून घ्यायची. छान लाल रंग येईपर्यंत अशा प्रकारे तळून घ्यायची. तर आपण ना अशा सर्व पुऱ्या तळून घेऊया आता. तर खूप मस्त बनवून तयार होते. या प्रमाणासकट नक्की बनवून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.